नीटचं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन. नीटच्या विद्यार्थ्यांनी कापला आयुष्याचा दोर. पालकांनो, मुलांशी संवाद साधा. आई बाबा, मला माफ करा, मी काही करू शकेल असं वाटत नाही, अशी सुसाईड नोट लिहित नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 16 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली. ख्वाईश नांगरे असं त्याचं नाव. गेल्या 1.5 आठवड्यापासून आपण तणावात असल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहिलं. तर दुसरीकडे नागपुरातच नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैदेही उईके या 17 वर्षीय मुलीनंही आपल्या आयुष्याचा दोर कायमचा कापून टोकाचं पाऊल उचललंय. त्यामुळे नीटच्या धसक्यानं पुन्हा एकदा 2 विद्यार्थ्यांचा जीव घेतलाय. दिनांक 14 रोजी 20 वाजता पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होते. त्यामध्ये एक मुलगा, नाव त्याच्या ख्वाईश देवराव नागरे, त्यांनी सुसाईड कमिट केले. ते बालाघाटचे होते आणि ते इथे एक कोचिंग आहे फिजिक्सवाल्याचे, तिथे ते नीटचे कोचिंग घेत होते. त्यांनी सुसाईड केले आणि ते सुसाईड नोट पण एक सोडले. त्यामध्ये असं नमूद आहे की सॉरी मम्मी पापा, नहीं होगा मुझसे, सॉरी डेढ़ वीक से लग रहा था कि कुछ नहीं कर पाऊंगा, असा आय लव्ह यू मम्मी पापा अशा प्रकारचे त्यांनी नमूद केले आहे. महिन्याभरापूर्वी सांगलीतील आटपाडीत नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून साधना भोसले या मुलीच्या मुख्याध्यापक वडिलांनी तिला बेदम मारहाण केली. त्यात साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये हरवत चाललेला संवाद विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय. साहजिकपणे कसं आहे की दोन्ही पालक आजकाल जॉबमध्ये असतात, बिझी असतात, पण आपण एक क्वालिटी टाईम म्हणतो की अर्धा पाऊण तास जरी आपण आपल्या कुटुंबियांसोबत देऊ शकत असू आणि त्यात चांगला संवाद होत असेल तर आपल्याला त्यात अंदाज येऊ शकतो. अशावेळी आपण त्यांच्याशी मुक्तपणे त्यांच्याशी संवाद करणं किंवा तसं वातावरण त्यांना देणं की ते आपल्याशी बोलू शकतील, असं जर आपण त्यांना उपलब्ध करू दिलं तर अशा घटना आपण टाळू शकू. नीट किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा तणाव असतोच. ताण कमी करण्यासाठी काय करायला हवं ते पाहूयात. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार टाळा. परीक्षा, अपयश किंवा दबाव हे क्षणिक आहे. एक अपयश तुमचं भविष्य ठरवत नाही. अभ्यासाचं ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. अभ्यासाचा ताण वाटत असल्यास पालक, शिक्षक किंवा तुमच्या मित्रांशीही संवाद साधा. सतत अभ्यास न करता पुरेशी विश्रांती घ्या. काही वेळ ध्यान आणि योगा करा. त्यामुळे तुमची निराशा निघून जाईल, तणाव देखील कमी होईल. मुळात पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचं ओझं मुलं निमूटपणे खांद्यावर वाहत आहेत. त्यामुळेच नवनिर्मितीचा अंकुर फुलण्याआधीच कोमुजून जात असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय. शिक्षणाचं ध्येय साध्य करण्यापेक्षा पैसे मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी चाललेली धावाधाव मुलांच्या मानसिक तणावाला कारणीभूत ठरते. त्यामुळे साधना, वैदेही आणि ख्वाईश यांच्या मृत्यूनंतर तरी शिक्षणाचा अर्थ पालकांना उमजेल का? स्पर्धेच्या घोडेबाजारात विद्यार्थ्यांची होरपळ कधी थांबणार, हाच खरा प्रश्न आहे. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.